कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सोनू काय झालं? ते जाऊ दे. चंदूशी बोलणं झालं का तुझं? पैशाचं काय म्हणाला? अरे काय सांगू सोनू तुला, विषय काढला त्याच्याशी, बोललो हा, पण तू ऐकायलाच तयार नाही. अरे उडवूनच लावतो सरळ. मग म्हणजे आता पुढं काय करणार आहेस तू? काही कळत नाहीये. बघूया सर, म्हणजे. हा तुम्हाला नवीन साहेबांनी कॅबिन मध्ये बोलवलंय. मला होय सर. मला का बोलावलं असेल? अरे काळजी कशाला करतोस? जाऊन ये, काय म्हणतात ते बघून ये. काळजी कशाला करू? काळजीचा प्रश्न नाही रे, पण सकाळी सकाळी कशाला बोलावलं असेल? बघूया. मी आदेव का सर? या मिस्टर दळवी तुम्हीच ना? हो. तुम्हाला माहीतच असेल आपल्या ऑफिसमध्ये खूप मोठा फ्रॉड झालाय ते, त्याच्याच इन्क्वायरीसाठी मी आलोय. फ्रॉड? यस, 10 लाखांचा फ्रॉड. 10 लाख? आणि तुम्हाला इथे बोलवलंय कारण तुम्ही तिघही संशयित आहात. सर होय, काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी काय किंवा आपल्या इथला कुठलाही वर्कर काय? असं का करू आम्ही? सर आपल्या इथले सगळे वर्कर्स अतिशय प्रामाणिक आहेत. होय साहेब, आम्ही असं काही नाही केलं. खरं आहे साहेब, विश्वास ठेवा. मग हा फ्रॉड झालाच कसा? साहेब हो, ते आता मी कसं सांगू? पण एक सांगतो साहेब, या कंपनीला आम्ही आमचं कुटुंब मानतो. अहो मी तर 40 वर्ष काम केले इथे, घाम गाळाय साहेब, कधीही कामात चालढकल केली नाही. आणि आता 2 महिन्यात मी रिटायर होणार आहे, तर आता मी असं का करेन? कारण तुम्हाला 10 लाखाची गरज होती ना? हे बरोबर आहे, पण माझी गरज मी अशा प्रकारे का भागवीन? सर असा माणूस नाहीये मी. ते पोलीस आणि कोर्ट ठरवणार. माफ करा साहेब, तुम्ही आमच्यावरचे बिनबुडाचे आरोप नाही करू शकता. हवसल्यास तुम्ही आपल्या HR मॅनेजरना विचारा, ते आम्हाला चांगले ओळखतात, त्यांना माहिती आम्ही कसं काम करतो ते. त्यात तुमचे मॅनेजरही काय करू शकणार नाही. मला वरून ऑर्डर्स आलेत, तुमच्यावर कारवाई ही होणारच. कसली कारवाई साहेब? अहो 40 वर्ष मी घाम गाळला इथे, त्याचं हे फळ देताय तुम्ही मला? म्हणजे मला पैशाची गरज होती मान्य आहे, पण म्हणून मी संशयित? अहो हा कुठला नाही. तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोललायत मिस्टर दळवी. सर जेव्हा आपल्या प्रामाणिकपणावर शंका घेतली जाते, तेव्हा स्वतःसाठी उभं राहायला हवंच ना, आणि मी तेच करतोय. सर हे असले बिनबुडाचे आरोप मी सहन करणार नाही. मी वर तक्रार करेन याबद्दल. मग त्याचीही शिक्षा भोगायला तयार राहा. अहो, कशाला उगाच या वयात गजाळ जायची कामं करतायत दळवी? शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. तुम्ही गुन्हेगार आहात हे मान्य करून टाका. अहो ऐकताय ना दळवी, काय म्हणतोय मी? कळलं ना? अहो कुठे चाललात? अजून इन्क्वायरी पूर्ण झाली नाही दळवी. अहो दळवी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।